व्यायामानंतर कोणते कोणते खुराक घेतले जातात त्यामध्ये पहिला तर खुराक सगळ्यात भारी खुराक म्हणलं तर बदामात थंड आहे. बरेच लोक प्रोटीन पावडर घेतात ते जिमवाले, पण आमच्या गावामध्ये आता काही मुले मला विचारू लागले. आता ते काय करतात, इकडं रनिंग करण्यासाठी येतात आणि इकडेच व्यायाम करतात. तर ते मला विचारू लागले की खुराक कोणता कोणता घ्यायला पाहिजे. तर ते नवीन आहेत ना, तर त्यांनी काय करायला पाहिजे, रात्री 1 ग्लास दुधामध्ये 2 अंजीर भिजू घालायला पाहिजे आणि ते सकाळी भिजू घातलेले अंजीर खूपच चांगले लागतात शरीराला. तुम्ही एकदा खाऊन बघा. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही व्यायाम जरी करीत नसाल तरी तुम्ही ते करून बघा. रात्री नेरशा दुधामध्ये जे दूध काढेल असेल, ज्याला तापत नाहीत ते बिना तापलेलं नेरसं दूध, त्याच्यामध्ये 2 अंजीर भिजू घालायचे आणि ते सकाळी ते फुगलेले अंजीर खायचे आणि वरून दूध प्यायचं. वाटलं तर त्यामध्ये 2 खारका पण टाका. पण हे खुराक घ्यायला पाहिजे व्यायामानंतर. आणि अजून काय घ्यायला पाहिजे, तर तुम्ही त्यामध्ये बदामाची थंडाई तर तुम्हाला सांगितली. रात्री खारका भिजू घाला, त्या खारका खा, नाहीतर मग अंजीर खा, नाहीतर मग सगळ्यात सोपं तुम्ही रात्री हरभरे मूग हे सगळं भिजू घाला आणि त्यानंतर ते स्प्राउट बनवून खा. मटकी खाऊ शकता, उकडलेला आलू दह्याबरोबर खाऊ शकता, ओट्स खाऊ शकता. ओट्स म्हणजे बऱ्याच लोकांना ओट्स माहीत नाही. सातू असतात एक प्रकारचे सातू, त्याचा भरडा केला जातो. जसा की आपण गव्हाची खीर बनवून खातो तशी ती सातूची खीर दुधामध्ये उकळून खाऊ शकता. अशी खुराकाबद्दल माहिती देणार आहे मी. एक नवीन युट्यूबवरती एक पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, कारण की शॉर्ट व्हिडिओ एवढा कोणी बघत नाही. 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ जास्त म्हणजे मला काही मित्र कमेंट पण करायले की तो वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगायचा, एकाच व्हिडिओमध्ये एवढी माहिती देत जाऊ नको. तर इंस्टाला काय होतंय, शॉर्ट व्हिडिओमध्ये कमी सेकंदाची रील जास्त पाहायला आवडते लोकांना, 30 ते 35 सेकंदाची किंवा 15 सेकंदाची. तर तुम्ही काय करा, युट्यूब चॅनल फॉलो करा माझं, सबस्क्राईब करा त्याला, त्याच्यावर तुम्ही पूर्ण माहिती बघून घ्या त्याच्यावर.